पुण्यातल्या चंदननगर भागात राहणारे एक जोडपं. नवरा बायको दोघही भाजपचे पदाधिकारी. नवरा राजकारणाव्यतिरिक्त वकिलीचा व्यवसाय करायचा. स्वतःचं ऑफिस होतं. ऑफिसमध्ये एक सेक्रेटरी महिला मदतनीस म्हणून काम करायची. त्यामुळे साहजिकच हे दोघं दिवसभर सोबतच असायचे. यावरून वकिलाच्या बायकोला आला संशय. आपला नवरा आणि त्याची सेक्रेटरी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा. या गोष्टीचं तिला मेजर टेन्शन आलं. तिने नवऱ्याला जाब विचारला, पण त्याने दुर्लक्ष केलं. नवरा लक्ष देत नसल्याची गोष्ट तिच्या डोक्यात गेली आणि तिने स्वतःच हा विषय कायमचा संपवायचं ठरवलं. प्लॅनिंग केलं आणि नवऱ्याच्या सेक्रेटरीचा खून केला. नवऱ्याच्याच ऑफिसमध्ये हाल हाल करत मारलं. मृतदेह पोत्यात भरला आणि ऑफिसमध्येच ठेवला. मृतदेह लपवायला प्रयत्नच केला नाही आणि खुनी बायको सापडली. खून करण्यात मदत करणाऱ्या तिचा नवरा आणि मुली सकट. पण हे प्रकरण नेमकं आहे काय? या सेक्रेटरी महिलेची हत्या का आणि कशी करण्यात आली आणि हे प्रकरण उघडकीस कसं आलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. ॲडव्होकेट संजय सावंत आणि त्याची पत्नी स्वाती सावंत. चंदननगर भागात हे जोडपं चांगलंच प्रसिद्ध होतं. संजय सावंतचा वकिलीचा पेशा हे कारण होतंच, पण दुसरं आणि महत्वाचं कारण होतं या जोडप्याची राजकीय ताकद. संजय सावंत भाजपचा कायदा आघाडीचा जिल्हाध्यक्ष, भाजपचा प्रदेश निमंत्रित सदस्य आणि स्वच्छ भारत अभियान महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस. त्याची बायको स्वाती ही शिक्षिका, पण भाजपच्या पुणे शहर महिला शिक्षक मोर्चाची शहराध्यक्ष सुद्धा. या जोडप्याचे फक्त पुण्यातल्या नाही तर राज्यभरातल्या मोठ्या नेत्यांसोबत फोटो, संवाद आणि राजकारणात ऍक्टिव्ह असल्याने राजकीय वावर सुद्धा. चंदननगरच्या जुन्या मुंढवा रोडवर असलेल्या संदीप हॉटेल जवळ संजयचं ऑफिस आहे. 3-3.5 वर्षांपूर्वी त्याने पूनम मून नावाच्या महिलेला मदतनीस म्हणून इथं कामाला ठेवलं. क्लायंट हँडल करणं, पेपर वर्क करणं, पैशांचे व्यवहार सांभाळणं ही सगळी कामं पूनम करायची. सेक्रेटरी असल्याने आणि संजयची सगळीच कामं हँडल करत असल्यानं संजय आणि पूनम मध्ये सतत फोनवरून बोलणं व्हायचं. हे फोन स्वातीच्या समोरच यायचे. या दोघांचे फोन, त्यांचं दिवसभर सोबत असणं यामुळे स्वातीला नवऱ्यावर संशय आला. पण संशयाची ठिणगी आणखी पेटली कारण स्वातीला कुणीतरी सांगितलं संजय आणि पूनम मध्ये अफेअर सुरू आहे. स्वाती साहजिकच चिडली. तिने संजयला याबद्दल विचारलं, पण असं काही नाहीये, उगाच गैरसमज करू नको असं म्हणत संजयने स्वातीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. पण यावरूनच दोघांमध्ये भांडणं व्हायला लागली. संजय घरी आला की स्वाती पूनमचा विषय काढायची आणि घरात राडा व्हायचा. स्वातीच्या डोक्यातून शंका काही जात नव्हती. ती मानसिक तणावात यायला लागली. संजयने या गोष्टीची कल्पना पूनमला दिली होती, पण आज ना उद्या सगळं नीट होईल हा विचार करून दोघांनी आपलं काम सुरूच ठेवलं. 16 एप्रिलच्या सकाळी येरवड्याच्या गणेशनगरमध्ये राहणारी पूनम नेहमीप्रमाणे संजयच्या चंदननगर मधल्या ऑफिसमध्ये आली. आपली कामं करायला लागली. थोड्या वेळानं संजय आला, पण त्याच्या पाठोपाठ त्याची बायको स्वाती आणि मुलगी सुद्धा आली. स्वातीने संजय आणि पूनमला समोरासमोर बसवलं. त्यांच्या नात्याबद्दल विचारलं. दोघांनी तसं काही नाहीये असं म्हणत अफेअरच्या शंकेबद्दल नकार दिला. पण चिडलेली स्वाती मागे हटायला तयार नव्हती. तिने पूनमवर तूच माझ्या नवऱ्याच्या मागे लागलीस असा आरोप केला. संजयने लागलीच, तुझं बरोबर आहे, हीच माझ्या मागे लागली असं म्हणत स्वातीला सपोर्ट केला. हे ऐकून स्वातीचा पारा चढला आणि तिने रागाच्या भरात पूनमला शिवीगाळ करायला सुरुवात केली. दोघींमध्ये बाचाबाची झाली आणि हा वाद हाणामारीत बदलला. स्वाती, संजय आणि त्यांच्या मुलीने पूनमला खाली पाडलं, लाथाबुक्क्या घातल्या. स्वाती एवढी रागत होती की तिने आपल्या मुलीच्या मदतीने पूनमचे हातपाय बांधले. हाताला येईल त्या वस्तूने पूनमला मारायला सुरुवात केली. तेवढ्यात तिला ऑफिसच्या कोपऱ्यात ठेवलेली क्रिकेटची बॅट दिसली. तिने मागचा पुढचा विचार न करता बॅट थेट पूनमच्या डोक्यात घातली. तिच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. हे सगळं सुरू असताना संजय शांतपणे हे बघत होता. त्याने ना स्वातीला थांबवायचा प्रयत्न केला आणि ना पूनमला वाचवायचा. बॅट आणि धारदार शस्त्राने स्वातीने पूनमच्या डोक्यावर, चेहऱ्यावर वार केले. सलग वार झाल्यानंतर पूनमने हालचाल करायचं बंद केलं. या मारहाणीत तिचा जीव गेला. सगळ्या ऑफिसमध्ये रक्त पसरलं. पण आता पुढं काय करायचं हे स्वाती आणि संजयला समजत नव्हतं. तेवढ्यात संजय ऑफिसच्या बाहेर पडला आणि एक पोतं घेऊन आला. मग तिघांनी मिळून त्या पोत्यात पूनमचा मृतदेह भरला आणि ऑफिसच्याच एका कोपऱ्यात ठेवून दिला. मृतदेहाची विल्हेवाट उद्या लावू असा विचार करून संजय, स्वाती आणि त्यांची मुलगी तिघही ऑफिसमधून निघून गेले. पण जाता जाता ऑफिसचा दरवाजा लावायला विसरले. इकडे रात्र झाली तरी पूनम घरी न आल्यानं तिचे पती दिनेश मून काळजीत पडले. त्यांनी संजयला कॉल केला.
पूनम अजून घरी आली नाही हे सांगितलं, तेव्हा संजयने पूनम ऑफिसमधून कधीच निघाली, मैत्रिणीकडे जायचे असं म्हणाली होती, अशी स्कीम टाकली. दिनेशने पूनमला फोन केले, पण फोन काय लागत नव्हता. आत्ता घरी येईल, नंतर येईल असं म्हणता म्हणता सकाळ झाली, तरी पूनम घरी आली नाही. रात्री 11 वाजता दिनेश यांनी आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. पण सकाळी ते स्वतःच पत्नीच्या शोधासाठी बाहेर पडले. सगळ्यात आधी दिनेश संजयच्या ऑफिसवर पोहोचले, तेव्हा त्यांना दार उघडच दिसलं. दार उघडून आत गेल्यावर त्यांना ऑफिसच्या फरशीवर रक्त सांडलेलं दिसलं. हे रक्त कोपऱ्यात ठेवलेल्या पोत्यातून येत होतं. दिनेश त्या पोत्याच्या जवळ गेले, पोत्याला बांधलेली गाठ सोडली. समोरचं दृश्य बघून त्यांना हादरा बसला. पोत्यात मृतदेह होता, त्यांची पत्नी पूनमचा. त्यांनी लागलीच चंदननगर पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संजयच्या ऑफिसचा पंचनामा करून पूनमचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. ही सगळी प्रोसेस सुरू असताना पोलिसांनी तपासालाही सुरुवात केली. आजूबाजूचे आणि संजयच्या ऑफिसमधले सीसीटीव्ही पाहिले, मोबाईल लोकेशनचा डेटा चेक केला. यातून पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले. त्यात जेव्हा पोलिसांनी मृत पूनमचे पती दिनेश यांना तुम्हाला कोणावर संशय आहे का हे विचारलं, तेव्हा त्यांनी साहजिकच संजयचं नाव घेतलं. कारण संजयने पूनम ऑफिसमधून निघाल्याचं सांगितलं होतं आणि मृतदेह त्याच्याच ऑफिसमध्ये सापडला होता. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास यातून मिळालेल्या पुराव्यांचं कनेक्शन संजय सावंत सोबतच लागलं आणि चंदननगर पोलिसांच्या पथकानं संजयचं घर गाठलं. संजय, स्वाती आणि त्यांची मुलगी हे तिघही पोलिसांना घरीच सापडले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. तिघांची कसून चौकशी झाली, तेव्हा तिघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. मुलगी अल्पवयीन असल्यानं तिची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. तर मुख्य आरोपी स्वाती सावंतला गुन्हे शाखेच्या खंडणी विभाग 2 पथकाने अटक केली. या प्रकरणात संजय आणि स्वातीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 61(2), 3, 5 आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2015च्या कलम 3(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंदननगर भागात याआधी हे जोडपं चर्चेत असायचं. त्यांचं कर्तृत्व, त्यांची राजकीय ताकद, वकील आणि शिक्षिकेची जोडी यामुळे आताही हे जोडपं चर्चेत आहे. नवऱ्यासोबत अफेअर असल्याच्या संशयातून बायकोने नवरा आणि मुलीच्या मदतीने त्यांच्या समोरच सेक्रेटरीचा खून केल्याने या खुनातून तयार झालेल्या भीतीमुळे